नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं एस विकेस्टर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, क्लास 12 मित्रांनो केमिस्ट्री सब्जेक्ट एक पर्पज स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. स्ट्रॅटेजी फॉलो केल्यानंतर तुम्हाला नक्कीच बोर्ड एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळतील. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी चॅप्टर वाईज वेटेज मित्रांनो पेपर पॅटर्न, इम्पोर्टंट क्वेश्चन्स मित्रांनो पीवायक्यू सोल्युशन, फॉर्म्युलेशन मित्रांनो कोणत्या चॅप्टरवरती फोकस करायचं आहे, इझी चॅप्टर्स, मॉडरेट चॅप्टर, हार्ड चॅप्टर या सर्वांची लिस्ट ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. त्यामुळे बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायचा आहे. मित्रांनो थोड्या वेळात आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो व्हिडिओची सुरुवात केली तुम्हाला मी सांगतो मित्रांनो आपल्या केमिस्ट्रीचे मित्रांनो एकूण 16 चॅप्टर्स आहेत. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो त्याचे केमिस्ट्रीचे मित्रांनो 4 पार्ट्स पडतात. फिजिकल केमिस्ट्री मित्रांनो 38 मार्क्स, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मित्रांनो 25 मार्क्स, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मित्रांनो 23 मार्क्स आणि मित्रांनो अप्लाइड केमिस्ट्री 12 मार्क्स. मित्रांनो प्रत्येक पार्टला मित्रांनो त्याच्याप्रमाणे मित्रांनो मार्क्स आहेत. मित्रांनो फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला डेरिव्हेशन, न्यूमेरिकल जास्त विचारले जातात. ऑर्गॅनिकमध्ये रिएक्शन्स आहेत. मित्रांनो अप्लाइडमध्ये मित्रांनो थेअरी आहे. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो अशा प्रकारे जर तुम्ही पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला समजत नाही की तुम्हाला कोणत्या पार्टवरती फोकस करायचं आहे. बरोबर आहे मित्रांनो. मित्रांनो काही मुलांचा मित्रांनो सिलेबस कंप्लीट झाला असेल, मित्रांनो काहींचा खूप पेंडिंग असेल, मित्रांनो ज्यांचा कंप्लीट होऊन मित्रांनो रिव्हिजन स्टार्ट झाला असेल. मित्रांनो अशा प्रकारचे मित्रांनो प्रत्येक डिफरंट प्रकारचे आपल्याकडे मुले आहेत. बरोबर आहे मित्रांनो. परंतु मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मित्रांनो कोणत्या पार्टवरती फोकस करायचं समजत नाही. त्यासाठी मित्रांनो मी 3 लिस्ट बनवली. इझी चॅप्टर्स, मॉडरेट चॅप्टर आणि मित्रांनो हार्ड चॅप्टर. मित्रांनो इझी चॅप्टरच्या सेक्शनमध्ये मित्रांनो एकूण 6 चॅप्टर्स आहेत जे मित्रांनो 29 मार्क्स कॅरी करत आहेत. मित्रांनो मॉडरेट चॅप्टरच्या सेक्शनमध्ये 4 चॅप्टर्स आहेत जे मित्रांनो 25 मार्क्स कॅरी करत आहे. आणि मित्रांनो हार्ड चॅप्टरच्या सेक्शनमध्ये मित्रांनो 6 चॅप्टर आहेत जे मित्रांनो 44 मार्क्स कॅरी करत आहेत. जर मित्रांनो तुम्ही पाहिलं मित्रांनो इझी प्लस मित्रांनो मॉडरेट मित्रांनो एकूण 10 चॅप्टर्स होत आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो त्याचे मार्क्स आहेत मित्रांनो 54 मार्क्स. बरोबर आहे मित्रांनो. आणि मित्रांनो फक्त हार्ड चॅप्टर्स मित्रांनो 6 चॅप्टर्स आहेत जे मित्रांनो 44 मार्क्स स्कोर करून देतात. तर पाहायला गेलं मित्रांनो तर हार्ड चॅप्टर्समध्ये 6 चॅप्टर्स आहेत परंतु मित्रांनो 44 मार्क्स आहेत. म्हणजे मित्रांनो वेटेज भरपूर आहे परंतु मित्रांनो चॅप्टर सुद्धा हार्ड आहेत. म्हणजे मित्रांनो त्यावरती हार्ड क्वेश्चन विचारले जातात. जे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मित्रांनो खूप प्रॉब्लेम येतो. जर मित्रांनो तुम्ही त्या चॅप्टर्सकडे सुरुवातीला गेला तर मित्रांनो प्रॉब्लेम काय येईल मित्रांनो, तुम्हाला ते चॅप्टर्स कंप्लीट करण्यासाठी खूप वेळ जाईल मित्रांनो. तुमच्याकडे आता तेवढा वेळ शिल्लक नाहीये. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जास्त वेळ गेल्यामुळे मित्रांनो तुम्हाला बाकीचे चॅप्टर्स पाहायला मित्रांनो कमी वेळ भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला इझी आणि मित्रांनो मॉडरेट चॅप्टर्सकडे सुरुवातीला जायचे. 6+4 मित्रांनो एकूण 10 चॅप्टर्स मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला करायचे जे मित्रांनो तुम्हाला 54 मार्क्स मिळवून देतील. तर त्याच्या तुलनेमध्ये मित्रांनो तुम्हाला कमी वेळ लागेल. आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हे 10 चॅप्टर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला हार्ड चॅप्टर्समध्ये मित्रांनो तुम्हाला अल्कोहोल आणि मित्रांनो अल्डिहाइड मित्रांनो हे 2 चॅप्टर्स घ्यायचे जे मित्रांनो एकूण 14 मार्क्स मित्रांनो कॅरी करताय. म्हणजे टोटल मित्रांनो झाले 68 मार्क्स मित्रांनो. 70च्या मित्रांनो पेपरपैकी मित्रांनो तुम्ही 68 मार्क्स इथे स्कोर करू शकता. प्लस मित्रांनो तुम्ही 30 मार्क्स मित्रांनो प्रॅक्टिकलमध्ये मिळाले तर मित्रांनो जवळपास तुम्ही 98 मार्क्स इझिली स्कोर करू शकता. तर हे म्हणायला सोपं आहे मित्रांनो, सांगायला सोपं आहे. परंतु मित्रांनो आता कशाप्रकारे मार्क्स स्कोर करायचे, कशाप्रकारे चॅप्टर्स कव्हर करायचे ते पाहूया. ते पाहण्याअगोदर मित्रांनो तुम्हाला स्वतःला माहिती असलं पाहिजे की तुमचा सिलेबस किती पर्सेंट कव्हर झाला आहे. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो ज्यांचा सिलेबस कव्हर झाला आहे किंवा मित्रांनो ज्यांच्या कन्सेप्ट 75% क्लिअर आहेत त्यांनी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही डायरेक्टली मित्रांनो वन शॉट लेक्चर जरी चालू केले तरी मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट राहील. म्हणजे मित्रांनो हे जे 10 चॅप्टर्स आहेत त्यासाठी तुम्ही वन शॉट लेक्चर्स पाहू शकता ज्यांचा मित्रांनो सिलेबस कंप्लीट आहे किंवा ज्यांचा 75% मित्रांनो त्यांचा सिलेबस कव्हर आहे. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो ज्यांचा मित्रांनो सिलेबस कंप्लीट नाही किंवा त्यांचे कन्सेप्ट मित्रांनो त्यांना समजत नाही त्यांनी मित्रांनो स्टार्टिंग मित्रांनो लेक्चर्स पासून करायचे. लेक्चर्स मित्रांनो पहा मित्रांनो, त्यानंतर वन शॉट लेक्चर्स पहा. मित्रांनो हे ज्यावेळेस तुमचा मित्रांनो सिलेबस कंप्लीट होईल, ज्यावेळेस तुम्ही वन शॉट लेक्चर्स आणि मित्रांनो लेक्चर्स पाहून कराल त्यानंतर तुम्हाला त्याचे क्वेश्चन सॉल्व्हिंगकडे. मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्हिंगमध्ये काय करायचं आहे, पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स लावायचे. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो इम्पॉर्टंट क्वेश्चनची पीडीएफ तुम्ही जर डाउनलोड केली नसेल तर मित्रांनो तो व्हिडिओज आहेत मित्रांनो YouTube चॅनलवरती अवेलेबल आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा, तो व्हिडिओ पहा मित्रांनो, ती पीडीएफ डाउनलोड करा मित्रांनो, ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. देन मित्रांनो त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला लास्ट 3 इयर्सचे मित्रांनो पीवायक्यू विथ सोल्युशन्स मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी दिलेलं आहे. त्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते व्हिडिओ मित्रांनो ती पीडीएफ डाउनलोड करा मित्रांनो, ते क्वेश्चन सॉल्व्ह करा मित्रांनो. तुम्ही लेक्चर्स, वन शॉट मित्रांनो, आयएमपी क्वेश्चन मित्रांनो, पीवायक्यू मित्रांनो, हे जर 4 गोष्टी जर केल्या तर मित्रांनो हे 10 चॅप्टर्स जे आहेत ते मित्रांनो तुम्ही परफेक्ट करू शकता. मित्रांनो हे जे 10 चॅप्टर्स आहेत जे मित्रांनो कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो सांगतो, जे मित्रांनो तुम्हाला 2 एक्स्ट्रा चॅप्टर सांगितले अल्डिहाइड आणि मित्रांनो अल्कोहोलवाला, ते जर मित्रांनो तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला सुद्धा मित्रांनो ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. मित्रांनो राहतात फक्त मित्रांनो 4 चॅप्टर्स. मित्रांनो ह्या 4 चॅप्टरसाठी माझंच मत असेल मित्रांनो, तुम्हाला ह्याला पूर्ण टोटली इग्नोर सुद्धा करायचं नाही. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, YouTubeवरती मित्रांनो सर्व लेक्चर्स पाहिजेत, वन शॉट पाहिजेत. मित्रांनो तुम्ही क्वेश्चन सॉल्व्हिंगकडे नाही गेलं तर चालेल, परंतु मित्रांनो तुम्ही फक्त YouTubeवरती लेक्चर्स आणि मित्रांनो वन शॉट पाहिले तर मित्रांनो हे चॅप्टर्स तुम्ही कव्हर करू शकता. जेणेकरून मित्रांनो जर समजून चालेल मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला इझी एज्युकेशन विचारले गेले तर मित्रांनो तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो सर्व चॅप्टर्स कव्हर करायचे. आता मित्रांनो तुम्हाला मी केमिस्ट्रीचा पेपर पॅटर्न दाखवतो. मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो, आपल्या मित्रांनो केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये टोटल मित्रांनो 5 ते 6 न्यूमेरिकल्स विचारले जातात. मित्रांनो ते सर्व जे न्यूमेरिकल्स आहेत ते तुम्ही स्किप जरी केले तरी मित्रांनो तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही लक्ष देऊन पहा मित्रांनो, आपल्या मित्रांनो सेक्शन बी आहे त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन 3 टू क्वेश्चन 14 मध्ये मित्रांनो टोटल 12 क्वेश्चन्स आहेत. त्यात मित्रांनो तुम्हाला 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत आणि मित्रांनो त्यामध्ये 2 न्यूमेरिकल्स विचारले जातात. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो ते 2 न्यूमेरिकल्स जरी सोडले तर तुम्हाला मित्रांनो 10 क्वेश्चन्स गावत आहेत. त्यातील मित्रांनो तुम्ही 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मित्रांनो तुम्हाला अजून 2 एक्स्ट्रा क्वेश्चन्स भेटत आहेत. मित्रांनो त्यामध्ये तुम्ही मित्रांनो न्यूमेरिकल्स स्किप करू शकता. मित्रांनो सेम आहे सेक्शन सी मध्ये आणि मित्रांनो सेक्शन डी मध्ये. सेक्शन डी मध्ये मित्रांनो तुम्हाला मित्रांनो 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. मित्रांनो त्यामध्ये कदाचित मित्रांनो 1 न्यूमेरिकल विचारलं जातं. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी
सांगतो टोटल एकूण मित्रांनो 5 क्वेश्चन आहेत. तर तुम्हाला अजून एक एक्स्ट्रा क्वेश्चन भेटत आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काहीच लोड घ्यायचा नाही मित्रांनो न्यूमेरिकल्सबद्दल. तुम्हाला मी सांगतो क्वेश्चन 1 मध्ये आणि मित्रांनो क्वेश्चन 2 मध्ये न्यूमेरिकल्स आहेत 2 आणि मित्रांनो 1 म्हणजे मित्रांनो एकूण 3 मित्रांनो न्यूमेरिकल्स आहेत मित्रांनो क्वेश्चन 1 आणि 2 मध्ये. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ते मित्रांनो खूप ईझी न्यूमेरिकल्स आहेत. म्हणजे तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो त्याचं जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये. जरी मित्रांनो तुम्हाला थोडंसं टेन्शन येत असेल तर तुम्हाला सांगू देतो मित्रांनो, मी फॉर्म्युला शीट दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो न्यूमेरिकलसाठी लागणारे फॉर्म्युला प्लस मित्रांनो केमिस्ट्रीचे रिएक्शन सुद्धा आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायचं नाही. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. की मित्रांनो तुम्ही पीडीएफ डाउनलोड करा. मित्रांनो त्याचा नक्कीच अभ्यास चांगल्या प्रकारे करा. आणि मित्रांनो मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला मित्रांनो सांगून देतो, आपला जो मित्रांनो फिजिक्सचा पेपर आहे त्यानंतर तुम्हाला 2 दिवस गॅप घालवत आहे मित्रांनो केमिस्ट्रीच्या पेपरचा अभ्यास करण्यासाठी. त्या 2 दिवसामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे रिव्हिजन करा मित्रांनो. मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये जे मित्रांनो सर्व स्टडी मटेरियल मी दिलेले आहे ते मित्रांनो तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ते सर्व डाउनलोड करा मित्रांनो. आणि मित्रांनो मी ज्या स्ट्रॅटेजी सांगितलेल्या आहेत त्या मित्रांनो फॉलो करा. तुम्हाला नक्कीच चांगले बस भेटते. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.